विद्यार्थी मित्रांनो, पहा, आज आपण इयत्ता 6वीच्या अभ्यासक्रमावरती आधारित सेतू अभ्यासाचा एक पाठ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, या अभ्यासक्रमाअंतर्गत आपल्याला या ठिकाणी प्रत्येक दिवसासाठी एक क्षेत्र निश्चित केले गेलेले आहे आणि त्या क्षेत्राशी आधारित तुमच्या मागच्या वर्षीच्या अध्ययन निष्पत्ती किती तुम्ही समजून घेतलेल्या आहात आणि तुमच्या किती त्या लक्षात राहिलेल्या आहेत हे या ठिकाणी पाहणार आहोत आपण. यासाठी प्रत्येक दिवसाला एक एक घटक त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्या घटकाशी निगडीत या ठिकाणी उदाहरणं त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत किंवा सराव प्रश्न देण्यात आलेले आहेत आणि हे सराव प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी मी इयत्ता 7वी विषय गणित यासाठी मागील वर्षीच्या इयत्तेवर आधारित म्हणजे इयत्ता 6वीचा गणित विषयासाठी आधारित असणारा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम या ठिकाणी घेणार आहे, जो तुमच्या सेतू अभ्यासाअंतर्गत देण्यात आलेला आहे. पहा, या ठिकाणी घटकाचं नाव आहे भूमितीतील मूलभूत संबोध आणि यासाठी क्षेत्र जे आहे ते भूमिती हे क्षेत्र निश्चित केलं गेलेलं आहे. यासाठी अध्यापनाच्या घटकांतर्गत आपण उपघटक पाहणार आहोत, ते म्हणजे बिंदू, रेषा आणि रेषाखंड व किरण. तर आपली आत्ताची ही अध्ययन निष्पत्ती आहे की रेषा, रेषाखंड, किरण, कोन, त्रिकोण, वर्तुळ इत्यादी भौमितिक आकाराचे वर्णन सभोवताली आढळणाऱ्या उदाहरणांच्या साहाय्याने करणं. आता तुमच्या आसपास तुम्हाला या सर्व भौमितिक आकृती पाहायला मिळतात. मागच्या वर्षीच्या इयत्तेमध्ये सुद्धा तुम्ही अभ्यासलेला आहात. मग बिंदू कशाला म्हटलं जातं? तर बिंदू हे छोट्याशा लहानशा ठिपक्याला बिंदू असं म्हटलं जातं. हे तुम्ही मागच्या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासलेला आहात. त्याचबरोबर रेषा कशाला म्हणतात? तर रेषा म्हणजे सरळ काढलेली रेघ म्हणजे रेषा होते. याला आपण रेषा असं म्हणतो. रेषाखंड कशाला म्हटलं जातं? तर रेषेचा लहानसा तुकडा जो असतो त्याला आपण रेषाखंड असे म्हणतो. हे सुद्धा तुम्ही अभ्यासलेलं आहात. आणि किरण कशाला म्हणतात? तर किरण हा रेषेचा एक भाग असून एका बिंदूपासून सुरुवात होऊन तो एका दिशेने सरळ जाताना आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्या बिंदूपासून त्याची सुरुवात होते त्या बिंदूला त्या किरणाचा आरंभ बिंदू असं म्हटलं जातं. हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण ह्या सर्व भौमितिक आकृत्या तुमच्या वहीमध्ये काढू शकता किंवा काढलेल्या आकृतींना नावे देऊन तुम्ही यांची नावे सुद्धा सांगू शकता. यावरून या ठिकाणी या पाठाशी निगडीत आपल्याला या सेतू अभ्यासक्रमाची जी पुस्तिका आहे त्याच्यामध्ये सराव करूया, आकृती पाहू हे प्रश्न देण्यात आलेले आहेत. सराव करूया या प्रश्नामध्ये जे प्रश्न सांगितलेले आहेत हे प्रश्न तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सोडवायचे. एक छोटीशी वही घालून न बघता या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. थोडंसं आठवायचं आहे आणि या प्रश्नांची उत्तरे तुम्ही शोधायची किंवा आकलन करायचे. त्याचबरोबर आकृती पहा आणि आकृतीवरून निरीक्षणातून उत्तरे लिहा असा सुद्धा प्रश्न आहे. तसेच रेषा, रेषाखंड, किरण काढा असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला वहीमध्ये लिहिता आली पाहिजे आणि हे प्रश्न तुम्ही सोडवून पाहणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी बिंदूंची नावे, रेषाखंडांची नावे जी दिलेली आहेत तीच नावे त्या ठिकाणी त्या आकृतीला सुद्धा तुम्हाला देणं गरजेचं आहे. आणि या पूर्ण पाठाच्या अभ्यासासाठी आम्ही तुम्हाला एक लिंक पाठवत आहोत. या लिंकच्या माध्यमातून सुद्धा या घटकाचं तुम्हाला पूर्ण आकलन होईल आणि त्यानंतर तुम्ही हा सराव तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. सोडवून झाल्यानंतर आम्ही हा सराव तुमचा तपासला जाणार आहे किंवा तुम्हाला मागच्या वर्षीच्या घटकाचं आकलन कितपत झालेलं आहे हे पाहिलं जाणार आहे. त्यामुळे हा सराव तुम्ही सोडवणं गरजेचं आहे किंवा सोडवलाच पाहिजे. यानंतरचा पुढचा घटक आहे दुसऱ्या दिवशीचा, तो म्हणजे भूमितीतील मूलभूत संबोध. याच्यावरती आधारित अध्ययन निष्पत्ती दिलेली आहे. प्रतल, समांतर रेषा
या संबोधांचे वर्णन. आता तुम्हाला बिंदूमध्ये एक रेषीय बिंदू, नैक रेषीय बिंदू तुम्ही अभ्यासलेला आहे. समजा 3 किंवा 3 पेक्षा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतील तर त्या बिंदूंना आपण एक रेषीय बिंदू असे म्हणतो. आणि जर 3 किंवा 3 पेक्षा अधिक बिंदू एका सरळ रेषेत नसतील तर त्या बिंदूंना आपण नैक रेषीय बिंदू म्हणतो, असं आपण अभ्यासलेलं होतं. इतकेच नाही तर एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात. एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात आणि त्या बिंदूंना आपण एक संपाती बिंदू असं म्हणतो. आता थोडं समजून घेऊया. या ठिकाणी या पाठ्यपुस्तकामध्ये देण्यात आलेलं आहे, थोडं समजून घेऊया. त्या कृतीपत्रिकेमध्ये देण्यात आलेलं आहे, थोडं समजून घेऊया. तर काय समजून घेऊयात, तर छेदणाऱ्या रेषा, एक संपाती रेषा आणि ह्या गोष्टीत आपल्याला समजून घ्याव्या लागतील. हे तुम्ही मागच्या वर्षीच्या पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासलेलं आहात. छेदणाऱ्या रेषा कशाला म्हणतात, तर एका बिंदूतून त्या रेषा जर एकमेकांना एका बिंदूत छेदत असतील तर त्या रेषांना आपण छेदणाऱ्या बिंदू असं म्हणतो, छेदणाऱ्या रेषा असं म्हणतो. एक संपाती रेषा, एका बिंदूतून असंख्य रेषा जसं काढता येतात तसं 2 बिंदूतून एक आणि एकच रेष काढता येते, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. मग यावरून प्रतल कशाला म्हणायचं, तर प्रतल सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेमध्ये प्रतल असं म्हटलं जातं, हे तुम्ही अभ्यासलेलं आहात. त्याचबरोबर समांतर रेषा कशाला म्हणतात हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. एकाच प्रतलात आढळणाऱ्या परंतु एकमेकांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. म्हणजे ज्या रेषा एकाच प्रतलात आढळतात परंतु त्या एकमेकांना छेदत नाहीत अशा रेषांना आपण काय म्हणतो, तर समांतर रेषा असे म्हणतो. यावरून या ठिकाणी चला सराव करूया असा प्रश्न दिलेला आहे. म्हणजे ह्या पूर्ण पाठ्यघटकावर आधारित या ठिकाणी सराव करण्यासाठी हे प्रश्न देण्यात आलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सोडवायचे आहेत. त्याचबरोबर चला सराव करूया म्हणून प्रश्न आहेत आणि सोडवून पाहू म्हणून सुद्धा प्रश्न दिलेले आहेत. तर हे सुद्धा प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला हा घटक किती समजला आहे हे याचं आकलन होईल. आणि या घटकाचं अजून ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सुद्धा आपण एक लिंक पाठवत आहोत, या लिंकचा सुद्धा तुम्ही अभ्यास करायचा आहे. त्यानुसार कोणाचे प्रकार क्षेत्र 3 मध्ये देण्यात आलेले आहेत. हा तुमचा मागच्या वर्षीचा घटक क्रमांक 2 होता. या ठिकाणी कोणांचे काही प्रकार आपण अभ्यासलेले होते, तसेच कोण दुभाजक सुद्धा काढलेले होते. तर या ठिकाणी कोणांचे प्रकार कोणकोणते अभ्यासलेले होते आपण. कोणाच्या प्रकारामध्ये साधारणपणे शून्य कोन, लघु कोन, विशाल कोन, सरळ कोन, प्रविशाल कोन आणि पूर्ण कोन, हे सर्व कोन आपण अभ्यासलेले होते. पहा, पहिला कोण अभ्यासलेला होता शून्य कोन. 0 अंश सेल्सिअस म्हणजे अंशाच्या कोणाला आपण काय म्हणतो, शून्य कोन असं म्हणतो, असं आपण अभ्यासलेलं होतं. त्यानंतर लघु कोन कशाला म्हटलं जातं, 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी माप असणाऱ्या कोणाला आपण लघु कोन म्हणतो. विशाल कोन कशाला म्हटलं जातं, तर 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी माप असणाऱ्या कोणाला आपण विशाल कोन म्हणतो. काटकोन कशाला म्हटलं जातं, फक्त आणि फक्त 90 अंशाच्या कोणाच्या मापाचा कोण असेल तर त्या कोणाला आपण काटकोन असे म्हणतो. सरळ कोन कशाला म्हटलं जातं, 180 अंशाच्या कोणाला आपण सरळ कोन म्हणतो. प्रविशाल कोन कशाला म्हटलं जातं, तर साधारणपणे 180 अंशापेक्षा जास्त आणि त्या ठिकाणी 360 अंशापेक्षा कमी असणाऱ्या कोणाला आपण काय म्हणतो, तर प्रविशाल कोन असे म्हणतो. आणि पूर्ण कोन कशाला म्हटलं जातं, तर 360 अंशाच्या कोणाला आपण पूर्ण कोन असे म्हणतो. हे सर्व कोणाचे प्रकार तुम्ही मागच्या वर्षीच्या इयत्तेमध्ये पाहिलेला आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा सर्व कोणांचा अभ्यास आपण पुन्हा एकदा या ठिकाणी उजळणीवजा केलेला आहे. त्याचबरोबर कंपास पेटीतील साहित्याचा सुद्धा तुम्ही अभ्यास केलेला होता. काय काय साहित्य असतं आठवा बघू, तर मोजपट्टी असते,
कोनमापक असतं, कंपास असतं, गुणिया असतो आणि कर्कटक सुद्धा असतो. मोजपट्टीचा वापर आपण रेषाखंडाची लांबी मोजण्यासाठी करतो. त्याचबरोबर कोनमापकाचा वापर आपण कोन काढण्यासाठी किंवा कोन मोजण्यासाठी सुद्धा करतो. कंपासचा वापर कशासाठी करतो तर वर्तुळ काढण्यासाठी आपण कंपासचा वापर करतो. गुणिया कोन काढण्यासाठी किंवा कोन ओळखण्यासाठी गुण्याचा वापर केला जातो. याच्यामध्ये काटकोनी गुण्या असतो आणि हे काटकोनी गुण्या आपल्याला कोन मोजण्यासाठी उपयोगी पडतात. आणि एक टोकी कर्कटक सुद्धा असतं. आता या सर्व गोष्टींवरती आधारित सुद्धा या ठिकाणी चला सराव करूया म्हणून प्रश्न देण्यात आलेले आहेत. हे सर्व प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचे. तसेच सोडवून पाहूयात म्हणून सुद्धा प्रश्न देण्यात आलेले आहेत. या सुद्धा प्रश्नांचा सराव तुम्ही करणं गरजेचं आहे. यानंतर क्षेत्र 4 अंतर्गत आपल्याला संख्याज्ञान हे क्षेत्र दिलेले आहे. यामध्ये पूर्णांक संख्यांची ओळख सांगितलेली आहे. तर मागच्या वर्षाच्या इयत्तेमध्ये तुम्ही नैसर्गिक संख्या अभ्यासलेला आहात, शून्य संख्या अभ्यासलेला आहात, ऋण संख्या अभ्यासलेला आहात, धनसंख्या अभ्यासलेल्या आहात, त्याचबरोबर पूर्णांक संख्या सुद्धा अभ्यासलेल्या आहात. तर या सर्व संख्या तुम्हाला आठवायच्या आहेत. आणि संख्या रेषा सुद्धा तुम्हाला आठवते का ते पहा. साधारणपणे संख्या रेषेवरती आपण शून्य हा मध्यभागी असतो आणि शून्याला आपण आरंभ बिंदू म्हणतो. शून्यापासून उजवीकडे सर्व धनपूर्णांक संख्या असतात आणि शून्यापासून डावीकडे सर्व ऋणपूर्णांक संख्या असतात. म्हणजे धनसंख्या आणि ऋणसंख्या परस्पर विरोधी संख्या या ठिकाणी असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि हे विरुद्ध दिशांना असतात. तर संख्या रेषेवरती ह्या संख्या दाखवण्यासाठी सांगितल्या तर कशा दाखवायच्या हे तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे. शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून पूर्णांक संख्या तयार होतात. याच्यामध्ये धनसंख्या आणि ऋणसंख्या यांचा सुद्धा समावेश होतो. यावरती आधारित सुद्धा सोडवून पाहू, सराव करू असे प्रश्न दिलेले. हे प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचे. यानंतर क्षेत्र 5 अंतर्गत संख्याज्ञान या घटकाच्या अंतर्गत पूर्ण संख्येची बेरीज दिलेली आहे. पूर्णांक संख्येची बेरीज सांगितलेली. यामध्ये कोणत्याही संख्येत धनसंख्या मिळवली म्हणजे संख्या रेषेवर त्या संख्येपासून उजवीकडे तेवढे एकक पुढे जाणे असं आपण म्हणतो. या ठिकाणी काही उदाहरणं सोडवून दिलेली आहेत. पहा, निरीक्षण करून तुम्ही पाहिलात तर ह्या उदाहरणांचं आकलन तुम्हाला होईल. आणि मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही हे घटक अभ्यासलेले आहात. तसंच दोन विरुद्ध संख्यांची बेरीज 0 असते हे नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे ऋण 1 अधिक धन 1 जर घेतला आपण तर त्याची बेरीज किती येते तर 0 येते. कोणत्याही संख्येत ऋण संख्या मिळवणे म्हणजे संख्या रेषेवर त्या संख्येपासून तेवढे एकक उजवीकडे जाणे किंवा वजा करणे असं आपण म्हणणार आहोत. या ठिकाणी या कृती आराखड्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न अशा स्वरूपाचे पाहायला मिळतात, जेणेकरून या प्रश्नांच्या सहाय्याने तुम्हाला मागच्या वर्षीच्या घटकाची उजळणी होईल. तर यावरती आधारित सुद्धा काही प्रश्न दिलेले आहेत. या प्रश्नांमध्ये सोडवून पाहूया, ठीक आहे, सराव करूया असे प्रश्न जे आहेत ते प्रश्न तुम्हाला सोडवायचे. आणि सोडवून झाल्यानंतर या ठिकाणी हा सराव तुम्ही वहीमध्ये त्याच्या नोंदी ठेवायच्या. आणि या घटकाचे आकलन होण्यासाठी सुद्धा व्हिडिओ या ठिकाणी देण्यात आलेला आहे किंवा ह्या व्हिडिओचा तुम्ही वापर करू शकता किंवा या ठिकाणी देण्यात आलेल्या लिंकचा वापर करून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता व या घटकाचं आकलन तुम्ही सहज करून घेऊ शकता. त्याचबरोबर चला सराव करूया यामध्ये देण्यात आलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उजळणी सुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे. यामध्ये काही शाब्दिक उदाहरणं दिलेली आहेत. पहा, दोन ऋणसंख्यांची बेरीज ऋणसंख्या येते. दोन धनसंख्या ऋणसंख्या येते. दोन धनसंख्यांची बेरीज धनसंख्या येते.
त्याचबरोबर ऋण संख्या आणि धनसंख्या यांची बेरीज करत असताना या ठिकाणी वापरण्यात आलेला नियम कोणता आहे, तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली जाते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह त्या ठिकाणी दिलं जातं. ह्या सर्व नियमांचा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पूर्णांक संख्या आणि पूर्णांक संख्यांवरील बेरीज व वजाबाकीच्या क्रिया तुम्ही मागच्या वर्षीच्या इयत्तेमध्ये अभ्यासलेल्या आहात, त्यांचं दृढीकरण या ठिकाणी होणं गरजेचं आहे. याला अनुसरून या ठिकाणी काही प्रश्न देण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवा म्हणून सांगितलेलं आहे, सोडवून पाहू म्हणून सुद्धा सांगितलेलं आहे. याच्यामध्ये संख्यांच्या विरुद्ध संख्या दिलेल्या आहेत. कोणकोणत्या विरुद्ध संख्या असतात सांगा बघू. तर संख्या रेषेवरती -1 ऋण 1च्या विरुद्ध संख्या धन 1 असते, ऋण 2च्या विरुद्ध संख्या धन 2 असते. म्हणजे परस्पर विरुद्ध संख्या असणाऱ्यांच्या जोड्या हे सुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही मागच्या वर्षीच्या इयत्तेत अभ्यासलेल्या आहात आणि याला अनुसरून या ठिकाणी देण्यात आलेले जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचे आहेत. या ठिकाणी संख्या आणि त्यांच्या विरुद्ध संख्या दिलेल्या आहेत पहा, तुम्हाला लिहायला सांगितलेले आहेत, त्या तुम्ही सोडवायच्या आहेत. आणि खालील सारणी पूर्ण करा म्हणून सांगितलेले आहे. या ठिकाणी पूर्णांक संख्या दिलेल्या आहेत आणि पूर्णांक संख्यांच्या मदतीने तुम्हाला हा तक्ता सोडवायचा आहे, पूर्ण करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन या ठिकाणी ह्या सेतू अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मागील वर्षी शिकलेल्या सर्व विषय घटकांचा किंवा गणितातील सर्व ह्या 4ही घटकांचा तुम्ही अभ्यास, 5ही घटकांचा अभ्यास तुम्ही पुन्हा एकदा करायचा आहे आणि या ठिकाणी देण्यात आलेले सराव प्रश्न हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचे आहेत.